दिनांक 10/8/2026ला अंदाजे 5-5:30च्या दरम्यान RH धानोऱ्यावरनं 3 मुली आणि 15 मुली ह्या अत्यवस्थ परिस्थितीत आणल्या गेल्या. एका मुलीला अति गंभीर असल्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर घेण्यात आले लगेच आणि दुसरी जी आहे तिच्यावर पण ट्रीटमेंट सुरू केलेलं आहे. लक्षणानुसार आपण त्यांना सर्पदंशाचं शक्यता एक जाणवत आहे, त्याच्यानुसार ट्रीटमेंट सुरू केलेलं आहे. अजून एक मुलगी पण भरती आहे. असं तिघी भरती केलेल्या आहेत आणि 15 जणींना ऑब्झर्वेशनसाठी ठेवण्यात आलेलं आहे. एकूण यावर काय कशा पद्धतीने आपण पाहत आहात? बाकी मुलींना लक्षणं तशी बाकी दिसत नाही आहे, त्या धास्तावलेल्याच वाटत आहेत. बाकी त्यांना उलटी किंवा जुलाब असं काही झालेलं नाही आहे आणि हे अचानक झालं आहे, त्याच्यामुळे सर्पदंशाची शक्यता ही थोडी जास्त वाटते आहे. त्यानुसार उपचार सुरू केलेला आहे. सध्या क्रिटिकल किती आहेत? एक मुलगी अत्यावस्था आहे, ती खूप क्रिटिकल आहे आणि तिला व्हेंटिलेटर ठेवण्यात आले. दुसरी आणखी ती पण एक गंभीर आहे, पण ती रिलेटिव्हली स्टेबल आहे. अजून एक मुलगी पण ऑब्झर्वेशनसाठी भरती करण्यात आलेली आहे. तर टोटल 3 जणी भरती आहेत सद्यस्थितीत.